हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण तयार करणार आहोत जांभळ्या कलरच्या वांग्यांपासून एक नवीन रेसिपी. बाजारात आपल्याला अशा प्रकारची वांगी मिळतात, पण अशा प्रकारच्या वांग्याची भाजी करताना पूर्ण गाळ होतो. तर आज आपण इथे वेगळ्या पद्धतीने म्हणजे झटकन आणि पटकन होणारी रेसिपी पाहणार आहोत. जर कधी टिफिनसाठी लेट झालं तर मी सांगितल्याप्रमाणे भाजी बनवून पहा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूया. ही जवळजवळ पावशेर वांगी आहेत. तर प्रथम आपल्याला वांगी स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण प्रथम देठाकडची बाजू कापून घेऊ. त्यानंतर आपण इथे वांग्याच्या गोल गोल चकत्या करून घेऊ. तर पहा, अशा प्रकारे आपण सर्व वांग्याच्या गोल गोल चकत्या करून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे वांग्याच्या उभे कापसुद्धा करून घेऊ शकता, पण आपण इथे आज वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे भाजी करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहू शकता तुम्ही इथे गोल गोल चकत्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण फोडणीची तयारी करू. इथे आपण फोडणी वेगळ्या पद्धतीने देणार आहोत. प्रथम फ्राय पॅनमध्ये सर्व वांग्याच्या चकत्या टाकून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थितपणे छान असे काप केलेले आहेत गोल गोल. इथे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही, नाहीतर मग वांगं काळं पडण्याची शक्यता असते. तर प्रथम आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत. तर अर्धा चमच मिरची पावडर, हळद, धना पावडर, हिंग आणि मीठ प्रथम टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल इथे तर जास्त मिरची पावडर टाकू शकता. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे मिरची पावडर, हळद, मीठ सगळं कसं व्यवस्थित प्रत्येक फोडीला मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालू. तर पाहू शकता तुम्ही इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही. आता पुन्हा आपण हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पहा, इथे मसाले वांग्याच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यामध्ये तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण हे वांगं झाकण ठेवून शिजायला ठेवू. 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून आपण वांगं व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करू. तर पहा, इथे वांगं किती व्यवस्थित क्रिस्पी झालेलं आहे. अजिबात त्याचा गाळ झालेला नाही. हे वांगं शिजवताना आपल्याला गॅस स्लो ठेवायची आहे की नाही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पहा, इथे आपण अशा गोल गोल चकत्या करून वांगं केल्यामुळे लहान मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं आहे म्हणून खायची इच्छा होते. अशा प्रकारे भाजी बनवून पहा, लहान मुले सुद्धा खूप आवडीने भाजी खातील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.